बाळूमामांचा सर्वात मोठा चमत्कार. मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा असे टाईप करा. मेंढ्याचा कळप आणि नदी पार करण्याची कथा. बाळूमामा हे केवळ संत नव्हते, तर ते पशुप्रेमी योगी होते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक चमत्काराचा उद्देश मानव कल्याण आणि धर्माची शिकवण देणे हाच होता. त्यांच्या हजारो मेंढ्याचा कळप हे त्यांचे सर्वात मोठे वैभव आणि जबाबदारी होती. हा कळप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. याच संदर्भात नदी दुभंगून वाट देणे हा त्यांचा योग सामर्थ्याचा आणि निसर्गावर असलेल्या त्यांच्या नियंत्रणाचा एक अविस्मरणीय दाखला आहे. संकटाची वेळ आणि भक्ताची चिंता. एकदा बाळूमामा आपला अवाढव्य मेंढ्याचा कळप घेऊन एका विस्तृत प्रदेशातून प्रवास करत होते. दुर्दैवाने त्याच वेळी प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू झाला. हा कळप घेऊन त्यांना एका विशिष्ट गावापर्यंत पोहोचायचे होते, पण त्यांच्या मार्गात एक मोठी आणि खोल नदी होती. मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला होता. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्यातून एक माणूसही सुरक्षितपणे पलीकडे जाऊ शकत नव्हता. मग हजारो मेंढ्या घेऊन जाणे शक्यच नव्हते. कळपातील मेंढपाळ आणि मामांचे भक्त चिंतेत पडले. काही भक्त हताश होऊन बोलू लागले, आता पुढे कसे जायचे? नदी ओलांडून शक्य नाही. परत फिरल्यास कळपाला चारा पाण्याची सोय होणार नाही. पाण्याचा इतका प्रचंड वेग पाहून कोणाचेही धाडस होत नव्हते. सगळेजण बाळूमामांच्या दिशेने पाहू लागले. मामांचे ध्यान आणि दैवी आदेश. बाळूमामा नेहमीप्रमाणे शांत होते. त्यांनी आपल्या कळपाकडे आणि खळखळणाऱ्या नदीकडे पाहिले. त्यांनी आपल्या भक्तांना शांत राहण्याचा आणि नामस्मरण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर मामांनी डोळे मिटून विठ्ठलाचे आणि आदिमाया शक्तीचे ध्यान केले. काही क्षण शांततेत गेल्यानंतर बाळूमामांनी आपली पवित्र काठी दंड हातात घेतली. त्या काठीचा ते दैवी शक्तीसाठी उपयोग करत असत. बाळूमामा नदीच्या काठावर उभे राहिले आणि त्यांनी त्या उग्र आणि गर्जना करणाऱ्या प्रवाहाकडे पाहिले. मामांनी धीमेपणाने आणि आत्मविश्वासाने आपली ती काठी नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करून जणू काही नदीला आज्ञा दिली. चमत्कार घडला. मामांनी काठीचा स्पर्श करताच अशक्य गोष्ट शक्य घडली. नदीचे पाणी जे काही क्षणापूर्वी अत्यंत वेगाने वाहत होते ते चमत्कारित्या 2 भागात विभागले. नदीच्या दोन्ही बाजूला पाण्याचे उंच तट तयार झाले आणि मधोमध चालण्यापुरती सुकी वाळलेली वाट तयार झाली. हा प्रसंग इतका अद्भुत होता की पाहणाऱ्यांचे भक्तांचे डोळे विस्फारले गेले. मामांनी कोणाचेही बोलणे न ऐकता बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत सर्वात आधी त्या दुभंगलेल्या वाटेतून चालायला सुरुवात केली. त्याच्या मागे हजारो मेंढ्याचा कळप शांतपणे चालू लागला. एकही मेंढे पाण्यात न बुडता किंवा जखमी न होता संपूर्ण कळप सुरक्षितपणे नदीच्या पलीकडे किनाऱ्यावर पोचला. शिकवण आणि परिणाम. संपूर्ण कळप सुरक्षितपणे पलीकडे गेल्याची खात्री झाल्यावर बाळूमामांनी पुन्हा एकदा काठीने पाण्याला स्पर्श केला आणि त्या क्षणी दुभागलेली वाट नाहीशी झाली आणि नदीचा प्रवाह पूर्ववत वाहू लागला. या घटनेने लोकांची बाळूमामावर श्रद्धा अढळ झाली. लोकांना कळाले की मामा हे केवळ मेंढपाळ नसून त्यांच्यावर ईश्वरी कृपादृष्टी आहे आणि त्यांच्यात निसर्गालाही आज्ञा देण्याची अलौकिक शक्ती आहे. बाळूमामांनी या कृतीतून हे सिद्ध केले की श्रद्धा आणि भक्ती असेल तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. हा चमत्कार तुम्हाला आवडला असेल तर आशा आहे की तुम्हाला मामाच्या जीवनातील आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत का? कमेंटमध्ये जरूर कळवा.